प्रश्न पहिला, असे महापुरुष मरत नसतात, त्यांच्या कार्याच्या रूपाने ते अमर झालेले असतात. हे उद्गार महात्मा गांधींनी कोणाबद्दल काढले होते? ऑप्शन 1 सुभाषचंद्र बोस, ऑप्शन 2 मंगल पांडे, ऑप्शन 3 लोकमान्य टिळक, ऑप्शन 4 स्वातंत्र्यवीर सावरकर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 लोकमान्य टिळक. प्रश्न दुसरा, पंजाब केसरी या नावाने कोणास ओळखले जाते? ऑप्शन 1 सरदार पटेल, ऑप्शन 2 लाला लजपत राय, ऑप्शन 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ऑप्शन 4 पंडित नेहरू. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 लाला लजपत राय. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण आरे किती असतात? ऑप्शन 1 18, ऑप्शन 2 20, ऑप्शन 3 22, ऑप्शन 4 24. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 24. तर भारताच्या तिरंगी झेंड्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्रात एकूण 24 आरे असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर खालीलपैकी कोणास गुरु मानत होते? ऑप्शन 1 जोसेफ मॅझिनी, ऑप्शन 2 महात्मा गांधी, ऑप्शन 3 नानासाहेब पेशवे, ऑप्शन 4 टॉलस्टॉय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 जोसेफ मॅझिनी. अलीकडेच कोणत्या राज्याने एक जिल्हा एक पाणथळ प्रदेशावर काम सुरू केले आहे? ऑप्शन 1 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 आसाम, ऑप्शन 4 राजस्थान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 उत्तर प्रदेश. भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी म्हटले होते? ऑप्शन 1 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 2 सर जॉन मॅफरसन, ऑप्शन 3 मॉरिस जॉन्स, ऑप्शन 4 लॉर्ड ऑकलंड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 मॉरिस जॉन्स. पुढचा प्रश्न आहे, भारतीय हवामान शास्त्र संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 भोपाळ, ऑप्शन 2 चंदीगड, ऑप्शन 3 कोलकाता, ऑप्शन 4 नवी दिल्ली. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 नवी दिल्ली. भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन 1 दिल्ली, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 हैदराबाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 दिल्ली. जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन 1 पंजाब, ऑप्शन 2 हरियाणा, ऑप्शन 3 महाराष्ट्र, ऑप्शन 4 मध्य प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पंडितने केला? ऑप्शन 1 छत्रपती शाहू महाराज, ऑप्शन 2 रामदास स्वामी, ऑप्शन 3 संत तुकाराम, ऑप्शन 4 गागा भट्ट. उत्तर आहे ऑप्शन 4 गागा भट्ट. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला आणि तो मुख्यत्वे गागा भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक पद्धतीने करण्यात आला, ज्यात भोसल्यांचे कुलोपाध्ये बाळंभट्ट यांनी विधी पार पाडले आणि 7 पवित्र नद्यांचे पाणी वापरले गेले. या सोहळ्याने मराठा साम्राज्याची अधिकृत स्थापना झाली आणि महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.